विषय कसा आहे, काही गोष्टी किंवा काही विषय जर फेस टू फेस बोलून संपणारे असतील किंवा संपवता येतील अशी जर आपल्याला खात्री असेल ना, ते आपणच तिसऱ्याला नेऊन किंवा चौथ्याला नेऊन अडथळा नाही करून द्यायचं. कारण त्या अडथळ्यामुळे काय होतं, समोरचाही व्यक्त होत नाही आणि तुम्हालाही व्यक्त होण्याची संधी मिळत नाही. कारण आजकाल तुम्हाला फ्रीमध्ये काहीच मिळणार नाही. कष्ट तर तुम्हाला करावेच लागतील, मेहनत तर तुम्हाला घ्यावीच लागेल. कसं असतं ना, मनातलं आभाळ निरभ्र झालं ना की नवीन विचारांना धुमारे फुटतात आणि ते धुमारे कदाचित तुमच्यात क्रांती घडू शकतात. मग कुठलीही गोष्ट करताना सासपडत नाही राहायचं. आलाय ना अंगावर, घ्या शिंगावर, होणार सगळं व्यवस्थित, व्हायलाच पाहिजे. पण ते कधी तुमची त्याला तयारी असेल तर. तुम्ही जर म्हणाल असेल हरी धीर खाटल्यावरही, ते विसरायचं. साध्य तुम्हाला करायचं आहे, मग सुरुवातही तुम्हालाच करावी लागेल. कारण इथे शाश्वत असं काहीच नाही. जे पण आहे ते क्षणभंगूर आहे. मग नेमकं जगायचं कसं, तर काही गोष्टी आपल्याला बोलून साध्य करता येतात, काही कृतीने साध्य करता येतात, काही प्रेमाने करता येतात, कधीतरी एखादी दुश्मनीने. पण ह्याची सुरुवात तर व्हायला पाहिजे की नाही. आणि एखादी गोष्ट जर सहज साध्य होणारी असेल आणि त्याची आपल्याला खात्री असेल, तर आपणच आपल्याला अडथळा का व्हावं. तुम्हाला काय वाटतं? बरोबर आहे ना. कधी झोका देऊन तर बघा. झोका दिल्याशिवाय तुम्हाला हवं नाही मिळणार, मिळूच शकत नाही.